डिसेंबर महिना, थंडी मस्त पडलेली आहे. रविवारची सकाळ. सकाळ उजाडताच एकच गोष्ट आपल्या डोक्यात येते, एक कडक चहा मिळाला पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या मनात हीच तर इच्छा असते. चहा. ब्रिटिश आपल्यावर 150 वर्ष राज्य करून गेले, पण काही गोष्टी आपल्या मागे सोडून गेले. त्याच्यातली एक सगळ्यात प्रमुख गोष्ट म्हणजे चहा. चहाची चाहत नाही असा भारतीय सापडणं विरळाच. इतके आम्ही सगळेजण चहा प्रेमी झालेलो आहोत. आणि त्यातही हा कडक चहा जो असतो तो बनवण्याची पद्धत तुम्हाला माहिती की नाही, की चहाची पावडर पाणी उकळत असतानाच त्याच्यामध्ये आम्ही घालतो आणि त्यानंतर ते सगळं रटारटा उकळतो, मग त्याच्यामध्ये दूध घालतो. थोडक्यात आम्ही चहाचा काढा तयार करतो आणि तो घेत असतो. पण मित्रांनो, चहा तयार करण्याची ही पद्धतच मुळात चुकीची आहे. मग चहा कसा तयार केला पाहिजे? तर त्याकरता पाण्यामध्ये गरजे एवढी साखर घालायची आणि त्याला उकळी फुटली की मग जेवढी गरजेची आहे तेवढी चहा पावडर त्यामध्ये घालून लगेच गॅस बंद करायचा, त्याच्यावर एखादी ताटली ठेवायची आणि 2 मिनिटं वाट बघायची. यालाच इंग्रजीमध्ये ब्रूइंग असं म्हणतात. हे ब्रूइंग केल्यामुळे चहाचा जो स्वाद असतो तो व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये उतरतोच, पण त्याशिवाय टॅनिन सारखी जी गोष्ट असते की जी घातक आहे चहामधली, ती कमी प्रमाणामध्ये त्या चहामध्ये येते. टॅनिन शिवाय चहामध्ये कॅफिन सुद्धा असतं, हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नसतं. आणि मग हा असाच पद्धतीचा कडक चहा प्यायल्यामुळे त्या टॅनिनची आणि कॅफिनची खूप जास्त मात्रा आपल्या शरीरात जात असल्याने जे काही प्रॉब्लेम्स होतात त्या सगळ्या प्रॉब्लेम्सना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट, चहा तयार करत असताना तो अशा पद्धतीने तयार करा. दुसरं असं की ज्यांनी चहाचा शोध लावला ते चायनीज असतील किंवा ज्यांनी आमच्या माथी चहा मारला ते ब्रिटिश असतील, यांच्यापैकी कोणीही चहामध्ये फार जास्त प्रमाणामध्ये दूध घालण्याच्या फंदात पडत नाही. आम्ही भारतीय मात्र दूध दुभत्याचा देश पूर्वीपासून असल्यामुळे दुधातलाच चहा तयार करतो. ही पद्धत सुद्धा चुकीची आहे बरं का. चहा हा तुरट रसाचा असलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण दूध घालणं हा एका पद्धतीने विरुद्धांनच झालं. आणि म्हणून खरं म्हणजे चहा तयार करत असताना शक्यतोवर कोरा चहा तयार करा, किंवा त्याच्यामध्ये दूध घालायचंच असेल तर अगदी कमी मात्रेमध्ये घाला. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता चहा किती प्रमाणात आपण पिताय ते सुद्धा महत्वाचं आहे बरं का. किती जण असं सांगतात की क्वचित काही गिराईक आमच्याकडे येतात, दुकानदार असतील, बँक मधले कर्मचारी असतील, आणि मग समोर आलेल्या माणसाबरोबर थोडा थोडा असा म्हणून आम्हालाही घोटघोट चहा प्यावा लागतो. त्याला काही इलाजच नसतो. हा घोटघोट चहा थेंबे थेंबे तळे साचेसारखं होत जात दिवसाचा शेवट जेव्हा आपण गाठतो त्यावेळेला जवळपास 8 ते 10 कप चहा आपण प्यायलेला असतो, आपल्या लक्षातही येत नाही. आणि एवढ्या मोठ्या मात्रेमध्ये चहा प्यायला की स्वाभाविकपणे ऍसिडिटी सारखे त्रास आपल्या मागे लागतात. ऍसिडिटी किंवा आम्लपित्त हा त्रास ज्यांना होतो त्यांच्याकरता एक पहिली गोष्ट मी सांगतो की शक्यतोवर चहा पिणं टाळा. आणि जर चहा पिणं टाळता येत नसेल तर किमान एवढी एक गोष्ट करा की जसं मगाशी सांगितलं तसं कोऱ्या चहामध्ये लिंबू पिळून घ्या. तीही चव आवडत नसेल तर एक काम करा की आधी तुमचा नाश्ता करा आणि मग जवळपास अर्ध्या तासाने चहा प्या. थोडक्यात रिकाम्या पोटी चहा पिऊ नका, जेणेकरून तुम्हाला बाकीचे त्रास होणार नाही. कित्येक जणांची तक्रार असते की चहा सकाळी प्यायल्याशिवाय आमचं पोटच साफ होत नाही. खरं म्हणजे अशा पद्धतीच्या कुठल्याही तक्रारीत फारसं तथ्य नाही, कारण शारीरिक कुठलीही क्रिया अशा पद्धतीने घडत नसते. हे सगळं मानसिक असतं की आम्ही चहा प्यायल्याशिवाय सकाळी आमचं पोटच साफ होणार नाही. त्यामुळे जर अशा पद्धतीने कोणाला वाटत असेल की ते पोट साफ होत नाहीये, ते चहामुळे आपल्याला घ्यावा लागतो याकरता, तर तो चहा बंद करून त्याऐवजी कोमट पाणी घ्या. जसं मी मगाशी सांगितलं ना की कित्येक कर्मचाऱ्यांना वगैरे समोर आलेल्या गिराईकांबरोबर चहा घ्यावा लागतो, ते सुद्धा चहाच्या ऐवजी कोमट पाणी घोटघोट पित राहिले तर त्याने थोडीच समोरच्याला कळतंय की तुमच्या कपमध्ये काय आहे. मगाचपासून मी तर तेच करतोय. त्यामुळे अशा पद्धतीने आपणच आपले मार्ग त्यातून काढू शकतो. आता सगळ्यात महत्वाचा भाग जो आपल्याकडे महाराष्ट्रात जास्त प्रमाणात दिसतो ती म्हणजे चहा पोळी किंवा चहा चपाती नाश्त्याला खाणं. पोळी किंवा चपाती बनवत असताना जे मीठ त्यात घातलं जातं ते मीठ आणि चहामध्ये घातलं जाणारं दूध, ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे त्याला सुद्धा आयुर्वेदाने विरुद्धान्न म्हटलेलं आहे. आणि अशा पद्धतीने वर्षानुवर्ष नाश्ता करणाऱ्या लोकांना दम्यापासून ते त्वचेच्या विकारापर्यंत वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत असतं. मात्र आपण नेमकं काय चुकतोय हेच त्यांना माहीत नसल्याने त्यात सुधारणा करता येत नाही. त्यामुळे त्यांनी फक्त एवढंच लक्षात ठेवावं की एकतर चहापोळी खाऊ नये, किंवा चहापोळी खायची असल्यास ती पोळी बनवत असताना त्यात मीठ घालू नये, जेणेकरून हे पुढचे सगळे त्रास वाचतील. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, कित्येक जण आजकाल हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे आम्हाला सांगतात की डॉक्टर मी चहा पित नाही पण मी ग्रीन टी मात्र पितो किंवा पिते. आता हे ग्रीन टीचे नेमके काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत हे आपण पुढच्या एका भागामध्ये बघणार आहोत. तूर्त इतकंच
सध्या तुम्हाला एवढंच सांगेन की चहा पित असताना फक्त एवढी काळजी घ्या, आरोग्यपूर्ण खा आणि मस्त निरोगी आणि आनंदी राहा. तुमच्याकडे आमच्यासाठी काही विषय असतील तर आम्हाला आवर्जून सुचवा. धन्यवाद.